अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना टेन्शनच्या भूलभुलैयामधून अलगद बाहेर काढून आनंदाच्या गावी नेण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। चला तर वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे। मंडळी, स्लॅपस्टिकचा किंग संदीप गायकवाड लॉकडाऊन नंतर प्रथमतःच उघडलेल्या हॉटेलात जेवायला आलाय। तिथे त्याच्या स्वागतासाठी हजर आहे खुद्द वजनदार विनोदांचा बादशाह प्रसाद खांडेकर। बघूया तिथे काय धमाल घडतेय। जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया। ऍक्च्युली काय लय दिवसांनी आलोय ना, ते लय मिस करत होते या स्टेजला, त्याच्यामुळे सरदार थोडंसं असं झालंय माझं। पण ऍक्च्युली झालं काय, मागच्या वेळेस मी आलो होतो ना तेव्हा मी ज्योतिषी झालो होतो, आठवते तुम्हाला? आणि गौऱ्या पोपट झाला होता, तर रिअल फॅक्ट मध्ये माझा पोपट झाला होता। असं सगळं झालं ना। नमस्कार प्रसाद दादा। नमस्कार. नमस्कार मॅडम प्रसाद खांडेकरची ताई। केक खाणार का? केक हो. केक खाणार? नका खाऊ का? मी लॉकडाऊन मध्ये एवढे खाल्लेत ना, बायकोने नुसते केक चाललेत। म्हणजे चॉकलेटचा केक, फणसाचा केक, पाइनॲपलचा केक, इतकंच काय, भाताचा केक, चपातीचा केक, डाळीचा केक, सोडा मळीचा केक। तिला बोललो घराचा हप्ता भरायचा, चेक भर, तिने केक भरला। असं सगळा गडबड झालाय। म्हणजे एवढे केक खाल्ले ना, हैराण झालोय, केकाटलोय मी ॲक्च्युअलमध्ये। असं सगळा लोचा झालेला आहे। पण आता मला असं म्हणजे ओपनमध्ये डाऊन असं झालं की उघडलं ना थोडंसं हॉटेल बिटेल, तर आपण आलो हॉटेलमध्ये, जरा बघूया काहीतरी खायला। त्याच्यासाठी प्लॅन केला मी। 2 दिवस जेवलो नाही, माहिती आहे, 2 दिवस जेवलो नाही। असली कडक भूक लागली ना, आता जेवणार आहे तो बघूया आतमध्ये कोण आहे। ए भाई, ए भंटा, ए भाई भंटा, कोई है क्या? असं नाही ना, आपल्या स्टाईलमध्ये बोलवलं पाहिजे। ए भाई, ए भाई कोई है? वाह वाह। ए भाई, इस वीरान सड़क पे एक आदमी भूखा प्यासा है भाई। ए भाई कोई है भाई? कमाल करतो यार, एक भूखा प्यासा आदमी है भाई, कोई आहे? ते ऍक्च्युअल बोट गेला ऍक्च्युअल मध्ये, तरी पण आला नाही। ठीक आहे, आपण दुसरा काहीतरी ट्राय करू। गुनाह है ये, किसी ग्राहक को इस तरह बाहर खड़ा करके आप अंदर जो कर रहे हो, ये गुनाह है, ये और गुनाह है ये भारी। तरी पण हा या आजा ह्याला आता आपला एक्का काढला पाहिजे। अरे तुमचा माला, अरे तुमचा माला कोण है क्या अंदर? क्या माला सेठ के पीछे क्या चल रहा है? हाँ माला में बाद में बोलने नहीं, हाँ हमको मालूम है। अरे मेरे को ना ह्याच्यात हे टाकायचंय, ह्याच्यात हे म्हणजे पोटात अन्न टाकायचं। जायला आलं नाही वाटत। ऐक ना, हा, अरे ऐकलं नाना राहिला तो पण काढून टाक ना। अरे हा रे नाना राहिलाय। कैसे बताऊं? कैसा बताओ कि तुम मेरे लिए कौन हो? तुम ही मेरे लिए उखड़लेली अंडी हो, तुम ही मेरे लिए बैंगन हो, तुम ही मेरे लिए बैंगन का भरता हो। कैसे बताओ? मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्यातून कधी 101, कधी 102, त्या दिवशी झाला बेवर्षण, कधी 101, कधी 102। दा 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 दा। देख, इस नाना को खाना चाहिए है, खाना चाहिए है नाना को। झालं सगळं ओकून झालं। आता पुढचे 10 मिनिटं काय करणार? मला वाटलं हे परत बोलवतील नाही बोलवतील म्हणून अरे ते पुढचं मरू दे, आता काय करणार आहेस ते सांग। आता काय तू आहे ना, तू सांग ना आता।
चल ना बोल चल ना सुधार ना यार संदीप. बोल ते कर ना यार तूच शेवटचं वाक्य घे. आठवत नाही अरे थांब हे. अरे आत्ता सुरू झालंय. हा ते काय कुठे आलायस तू? हॉटेल हा मग ते शेवटचं वाक्य घे. ए भाई हॉटेलमध्ये हॅलो सर, वेलकम, मोस्ट वेलकम सर. मस्त आता उड माहितीये तू बारीक झालाय पण तू इतका पण बारीक नाही झालाय. अजून बराचसा माल बाकी आहे वितळायचा. कळलं ना तुला? ऍक्च्युली काय मला ना लय भूक लागली मित्रा आणि मी 2 दिवस खास जेवलो नाही तर मला ना जेवण पाहिजे काहीतरी असा एकदम खतरनाक जेवायला पाहिजे आपल्याला. नाही नाही येस सर, तुम्हाला जेवण मिळेल सर. प्लीज बसा ना सर. आमची एक ऑफर आहे काय ऑफर काय मला सर. 500 रुपयात पोटभर जेवण. 1 मिनिट पक्क्या बिक्याला बोल नाही नाही, गाव जेवण नाही, पोटभर जेवण सर. काय 500 रुपयात पोटभर जेवण, हा जुलीचा डान्स, जुलीचा डान्स. वेलकम गिफ्ट आणि मनोरंजक खेळ सर. फक्त 500 रुपयात. अरे पण मला ना लय भूक लागली यार तू. अच्छा चल ही ऑफर हवी आहे अच्छा, सर. चल प्लीज चल 500 रुपये लगेच. 500 रुपये घे ना भाई पण मला जेवायला दे. हा भाई. येस सर, थँक्यू सो मच. लागलं रे. हे आमच्याकडनं तुम्हाला वेलकम गिफ्ट. सर लॉकडाऊन चालू आहे सो आमच्या हॉटेलने हा निर्णय घेतलाय. हे एक वेलकम गिफ्ट देऊन सगळ्यांना वेलकम करायचं अरे सर. हे चांगलं केलंय तुम्ही. मास्क आहे सर. हे जबरदस्त आहे हे ऍक्च्युअल मध्ये हे भारी आहे एकदम. अरे आज जरा वेगळ्याच क्वालिटी सर येस येस. तर लावून बघा ना. सफोकेट पण नाही होत. बघ सफोकेट पण नाही होणार सर. हा रे दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. बघितलं सर? अरे अख्खा युनिवर्स दिसला रे. सर सफोकेट पण नाही. वेगळं मटेरियलच वेगळं आहे सर. कडक आहे रे मास एकदम. हाय हाय कसलं हाय नाही ना, कसलं म्हणजे आता नाही मिळत हे. दुर्मिळ आहे मटेरियल. म्हणजे जुनं आहे. म्हणजे आमचे अण्णा 10 वर्षांपूर्वी वारले. हा हा त्यांच्या उरलेल्या चड्ड्यांचे मास्क आम्ही बनवतो. अरे अन्नाचा कण दे मला जेवायला दे. ओके ओके सर. ओके ओके ओके. पण तुमची पंगत चालू करण्याआधी आपण एकदा जुलीचा डान्स बघूया. ते झालं जेवायला देशील. येस सर, जुलीचा डान्स. हाय कडक आहे. सर एकदा बघाच. हा एकदा बघाच सर. प्लीज सीट. दाखव. सर कसा वाटला? किती छिचोर आहेस रे तू. हा अरे यार जुली नाचणार होती ना भाई. नाही सर, मी असं नाही म्हटलं जुली नाचणार आहे. मी म्हटलं जुलीचा डान्स दाखवणार आहे. जुली हाच डान्स करते सर. ॲक्च्युली जुली येणार होती पण ते लॉकडाऊनमध्ये तिचा फ्लोअर सील केला आहे सर. सुहास परांजपेचा सील केला तसा हिचाही सील केला आहे. त्यामुळे ती आज येऊ शकली नाहीये. जुली आता डायरेक्ट ऑगस्टमध्ये येईल. यार तू ना लय मोठा खन खजूर आहे यार. मला ना भूक लागली यार. मला जेवायला दे यार. मी सर प्लीज सीट, प्लीज सीट. बसा जेवायला- बसा बसा. सर जेवण तर होईलच पण त्याआधी ऑफर अंतर्गत असला आपण पहिला खेळ खेळूया सर. अरे ऐक ना आपण जेवता जेवता खेळूया ना. काय खेळायचं ते जेवायला दे यार. इंटरेस्ट सॉलिड अरे दाखवा. मला नाही इंटरेस्ट. तुझं तू ठरवतोय. तुला तू ठरवतोय. सर पहिला खेळ असा आहे की तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सुईमध्ये धागा ओवायचा आहे. मग ओल देशील मग जेवायला. जे देशील म्हणजे सर फुकट फ्री मध्ये येते जेवण. अच्छा. रेडी आहेत सर? सर ready. प्लीज या इथे. हा रेडी? हा युअर टाइम स्टार्ट्स नाव. सर लवकर ओवा, चला लवकर. अरे अरे सुई दोरा कुठे आहे. नाही तो तुम्ही तुमचा आणायचा सर. लवकर अरे लवकर सर सर. अरे जेवायला येतं ना कोण सुईदारा घेऊन येतं का. अरे मी जेवायला आलो काय कपडे शिवायला आलो इथे. ओ माय गॉड सर लवकर ओवा 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 सर ओवा. लवकर ओवा सर, वेळ जातो. ओवा ओवा करगोटा आहे रे पण सुई कुठून आणू. सर लवकर ओवा ओवा लवकर ओवा सर. अरे काय वहू कसं वहू सांग मला. सर टाइम्स अप. तुम्ही हरलात सर. सॉरी हरलात तुम्ही सर. हारलो ना. मला हारायचंच होतं. हा अरे कुठून आणून धागा. अरे तू हॉटेलचा मालक आहेस की काय आहेस. हा अरे हॉटेल आहे तर हॉटेलचे गेम खेळ ना. असा काहीतरी गेम सांग ना की 3 मिनिटात 15-16 इडल्या खाऊन दाखव. 2 मिनिटात सांबार पिऊन दाखव बादलीभर. नाहीतर एक अर्ध्या मिनिटामध्ये बासुंदी पिऊन दाखव. बासुंदी हाय. बासुंदी किचनमध्ये हाय. लायकी आहे बासुंदीची. हा हा
सर अरे भूक लागली आहे ते सांगतोय मी तुला यार. ओके कूल डाऊन सर बसा ना काय cool down? मला नाही ना, भूक सर. लागली मी सांगतो सर हे बघा तुला यार. पहिल्या गेम मध्ये हरलात काही हरकत नाही आपल्याकडे दुसरा गेम आहे सर तो जिंकलात तरी तुम्हाला जेवण फुकट मिळेल सर रेडी आहात ओके सर मी आता एक वाक्य म्हणेन ते तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बोलायचं मग जेवायला देशील? येस सर जेवायला मिळणार सर बघ रेडी ना. आहात ओके सर नीट लक्ष देऊन ऐका वाक्य calculator used by the calculators that calculate the calculations that was calculating the calculus the calculations calculated by the calculator calculating calculations calculated by the professor calculator calculating calculations हारलो. मी हारलो. जेवायला दे. सर ट्राय तरी करा नाही होईल. ट्राय नाही करायचं मला. जेवायला दे. सर प्रयत्न करा जमेल तुम्हाला अरे सर. 14 वर्ष जरी प्रॅक्टिस केली ना तरी नाही जमणार मला. सर आता शेवटचा गेम जेवायला दे ना यार. मी एक प्रश्न विचारणार त्याचं जर तुम्ही योग्य उत्तर दिलात तर तुम्हाला आजचं जेवण फ्री तू परत प्रश्न विचारतो यार. तू जेवण कधी देणार आहे? हे झालं हो, जेवायला देशील? येस सर जेवण मिळणार येस सर रेडी आहात प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका प्रसाद ओक यांचं आडनाव काय प्रसाद ओक. ओक त्यांचं नाव आहे. सर तुम्ही जिंकलेलात फ्री मध्ये जेवण सर चालू जिंकलो. प्लीज जेवण याच टायमावर उद्या या कसं सर याच टायमावर उद्या यायचं अरे पण तू बोलला ना की आता नाही सर आजच्या दिवस आम्ही फक्त ही ऑफर आणि या ऑफर अंतर्गत साफसफाई केली आहे सर उद्या जेवण मिळेल तुम्हाला ह्याच वेळेला फ्री ॲब्सोल्युटली फ्री मला माझे पैसे दे चल. मला नाही सर जेवायचं. पैसे संपले पैसे संपले. अरे पण मी काय खाल्लंच नाही ना. नाही नाही सर एवढं तुम्ही उत्साह दाखवून मनोरंजनपर खेळ खेळलात त्याचे पैसे संपले सर सर उद्या याच वेळेला या तू मर ना. हा? तू मरत का नाहीस? नाही सर ऐका ना अरे माझं मला नाही खायचं तुझ्या हॉटेलमध्ये. मी माझ्या बायकोचे केक खाऊन मरेल पण तुझ्या हॉटेलमध्ये जेवणार नाही सांगतो. जा मला नाही पाहिजे. हे कोण जेवायला देतं का कोण? जेवायला देतं कोण? घरनं पण डबे आणायला सांगतात हो हे लोक. इथं पण जेवायला देत नाही लोक. ऐका ना, सर. हो, सर. सर. वा 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 वेलकम बॅक संदीप. आणि जुलीचा डान्स अप्रतिम. फारच आवडला. फारच भारी. वा झकास. सई भावा जुलीचा डान्स आज बघितला पुढच्या स्किटमध्ये जुली बघायला मिळू दे प्लीज संदीप वेलकम बॅक Thank you. मजा आली खूप मस्त लिहिलं होतं संदीप तुम्ही एक गोष्ट मेन्शन करायची राहिली आज तुम्हाला जेवण मिळालं नसलं तरी मी सुद्धा लॉकडाऊनमध्ये खूप केक्सच बेक केले बाकी काही केलं नाही तर तुम्ही रव्याचा केक खाल्लेला दिसत नाहीये मी आणलाय आज तुम्हाला हवा असेल तर देते मजा आली मस्त लिहिलं होतं कॉन्सेप्ट पण इंटरेस्टिंग होती धमाल मस्त परफॉर्मन्स प्रसादा काय म्हणतेस तू ते भावा काय वडलंस भावा वडलास असं ती म्हणली नाही पण तुला ते चुकचुकल्यासारखं वाटू नये म्हणून मी म्हटलं लगेच हिशोब करून टाक. धमाल मजा आली खूप मस्त कॉन्सेप्ट होती मस्त लिहिली होतीस आणि संदीप तुला या मंचावरती परत पाहून लॉकडाऊन नंतर खूप पाहुण्यांना बोलवावं घरी असं वाटतं तसं वाटतं की या नवीन नवीन कलाकारांनी इथे यायला पाहिजे जुन्या कलाकारांनी पण पुन्हा पुन्हा यायला पाहिजे आणि हा मंच उजळून निघायला पाहिजे सो तुला इथे पाहून फार मजा आली तुझी एनर्जी तुझा सेन्स ऑफ ह्युमर तुझं टायमिंग तुझी मिमिक्री सगळंच वंडरफुल मजा आली खूप मजा आली थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी एकदा बेरिंग घेतलं की सुसाट सुटणाऱ्या नम्रता संभेरावनं अतुलनीय असं टायमिंग असणाऱ्या अतुल तोडणकरांसाठी आणलाय करोनावरचा खास उपाय. काय आहे तो उपाय चला बघूया. कमाल आहे मी कर या हातात घेतला हात तुझा हातात घेतला हात तुझा श्वासात गुंफला श्वास तुझा काय लिहिलंय मी कमाल आहे सही आहे खरंच है सही मस्त ना पिक्चरचं गाणं लिहिलंय आणि एक ना अशी एकाहून एक सरस अशी 5 गाणी लिहिली आहेत सिनेमासाठी
आणि त्या सिनेमाचं शूटिंग सुद्धा सुरू झालं आहे. पण प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं आहे ॲक्च्युली या करोनामुळे ना ते सोशल डिस्टन्सिंग आहे ना त्याचे नियम खूप कडक झाले आहेत. म्हणजे आता बघ ना प्रसाद, म्हणजे आता हातात घेतला हात तुझा यातून प्रेम व्यक्त होत आहे, पण हातात हात घेऊच शकत नाही. प्रॉब्लेम तो आहे. आता काहीतरी बदलायला लागेल. काय करूया? हां, पायात घेतला पाय तुझा. नाही नाही नाही, यात प्रेम व्यक्त होत आहे पण ते उदात्त होत नाही. प्रॉब्लेम वेगळं घडेल काहीतरी. नो नाही नाही, सुचेल काहीतरी सुचेल, चांगलं सुचेल. काय माझी बायको माहेरी अडकली आहे लॉकडाऊनमध्ये. बायकोही घरी नसेल ना की मला खूप सुचतं. सुचेल 100% सुचणार. म्हणजे मी लगेच ठुमका देणार आहे काय? हे तुझ्या नादामध्ये मी पुढच्या गलीमध्ये येऊन गेली आहे. मग माझ्या मालकचं घर मागेच राहिलं आहे ना. उगाच बाज होत आहे मला, उगाच बाज नाचायला लाभतात आहे खाली फोकट मध्ये. साहेब दरवाजा खोलो. अरे साहेब कोण आलाय लॉकडाऊन? अरे बेल पण बंद आहे वाटतं. जा बघ. लॉकडाऊन मध्ये खूप वाईट दिवस आले. जय करा ना भैया. जय करा ना भैया. जय करा ना भैया. जय करो ना भैया. काय चाललंय? अरे ते आम्ही सॅनिटाईज करतो आहे सगळं घर आहे. तुम्हाला काही होणार नाही, टेन्शन घे. आता हम झूठेन साहेब. आम्ही लॉकडाऊन मध्ये कामाला आले नाही तर तुम्ही एकदम विसरून गेले आहे काय हमला? तू गावी गेली होतीस ना? हम गेलो होतो. मग परत का आलीस? का आलीस म्हणजे? आता लॉकडाऊन झाला म्हणलं आता इकडे थांबून काय करायचं आहे. आता जाऊया आपण आपल्या युपीला जाऊया. तर पण आमचे जरा दुबिधा मनस्थिती झाले होते. दुबिधा? असे दुबिधा झाले होते की पैदल जायचं आहे का सोनूच्या गाडीने जायचं आहे ते कळत नव्हतं हमला. तर हमले जे सोनू जो आहे सोनूने हमला फोन केला. झूठन तुझ्या सोनूवर भरोसा नाही काय? हाय 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 हाय. शांतपणे तर हसा जो आहे हसा आहे आम्ही सोनूला बोललो आहे का आमचा भरोसा आहे आम्ही येतो आहे तुमच्या गाडीने. असं गाडीमध्ये बसून जो आहे आम्ही सोनू बरोबर जो आहे त्याच्या गाडीने युपीला गेला होता. तेवढ्यात कळला काहीकडचा लॉकडाऊन ढिला झाला. म्हटलं आता तिकडे तरी थांबून काय करायचं आहे. परत तिकडे आला महाराष्ट्रामध्ये. जाताना जो आहे हम जय महाराष्ट्राच्या घोषणा देत गेलो आहे आणि येताना जो आहे हम जय उत्तर प्रदेशच्या घोषणा देत आलो आहे. असं का? आम्ही गरीब माणूस आहे साहेब. घोषणा देण्याशिवाय आम्ही करू तरी काय शकतो? काय वाक्य टाकलंस तू? काळी चिरलंच माझं. सोशल डिस्टन्सिंग काय चालेल तुझं? काय नाही ते बरं तू आलीस डायरेक्ट वर आलीस. तुला त्या वॉचमनने अडकवलं नाही? अडबायला बाचमनने बघायला तर पाहिजे मला. कोण? बाचमन. बाचमन ते अडबायला मला बाचमन बघायला तर पाहिजे. मी जो आहे गेट होतं ना आपल्या सोसायटीचे त्याच्या मागे असं छुपून बसला होता. तो जो आपला बाचमन आहे त्याला पाणी म्हणून घ्यायचा होता म्हणून तहान लागली होती म्हणून तो जसा बाहेर गेला आहे तसा मी डायरेक्ट घुसटली आहे त्या लिपट मध्ये जाऊन आणि तुमच्याकडे आली आहे. ह्या तुमच्या भल्यासाठीच आली आहे. ते अंगारा बिंगारा सॅनिटाईज करणार आहे. तुम्हाला सांगतो आहे साहेब ए जे लॉकडाऊन ने जो आहे आमच्यावर इतकी मेहरबानी केली आहे की लॉकडाऊन मुळे आम्ही घराबाहेर सुद्धा छुपून जाण्याची आम्हाला सवय लागलेली आहे. तुम्ही वला व कधी म्हणणार? जाबू दे ना साहेब. तुम्ही कशाला एवढी सवय लागलेली आहे की तुम्हाला सांगते आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आपण एकदम असा छुपून जातो आहे. का म्हणजे आमच्या पिटोरबाच्या पापाला भेटायला जातो आहे. कोणाच्या? पिटोरबाचे पापा. तुमच्याकडे नाव पिटुरबा असतं? तुमच्याकडे विठोबा असतं तसं आमच्याकडे पिटोरबा असतं. पिटोरबाच्या पापाला भेटायला जावं लागतं. काय आहे आमची 14 जणांची फॅमिली आहे. सगळं खेटून झोपतो आहे. म्हणजे असं छुपून जावं लागतं. खुट्ट आवाज झाला तरी मी खुट्ट जाऊ आणि खुट्ट नको असं होतं माझं. म्हणून मी ते जातो आहे. पण तुम्हाला सांगतो आहे लॉकडाऊन मध्ये जो आहे
पिटुरबाच्या पापामध्ये आणि माझ्यामध्ये एकदम सोशल डिस्टन्सिंगच राहून गेले. तू बंद कर, नाही तर थांबणार नाही ते. तुला ते सोशल डिस्टन्सिंग लक्षात आहे ना? मग मास्क कुठे आहे? मास्क मास्क लांब. तेच सांगतो आहे हा. साहेब, ही मास्क बिक्सची आम्हाला गरज नाही आहे. आम्हाला कोरोनाच नाही होणार आहे. का? तुला कोरोना का होणार नाही? बताते हैं, हाँ. ये देखो. नको अरे ये लॉकेट दिखा रहे हैं, ये लॉकेट, ये जो लॉकेट है ना, ये हमारे कोरोना मैया का लॉकेट है. हमारी कोरोना मैया जो है, हमारी कोरोना मैया, ये सारे दुनिया से कोरोना जो है ये भगाने वाली है कोरोना मैया. कोण आहे ही करोना मैया? हे हमरी गाव में है. तुम्हाला सांगते, आमच्या गाव जो आहे तर आम्ही गद्दारपूरला राहतो. तर तिकडे जो आहे शर्मा लेडीज टेलर आहे, त्याची जी गली आहे त्या गलीमध्ये एक दुकान आहे. त्या दुकान नंतर जे अशी बाई तरफ आपण मुडलो, हा, बाई तरफ, इधर बाई तरफ, हा, माझी बाई इकडे. हा जगा आहे तर बाई तरफ आपण मुडलो तर तिथे 3 नंबरचं जो घर आहे मुन्ना कनकटियाचा, त्याची 5 नंबरची जी बहू आहे गुलाब, ती कोरोना मैया तिच्या एंगामध्ये आली होती. कुठे आली होती? ती कोरोना मैया तिच्या एंगामध्ये आली होती. ते अंगण असतं, ते अंग असतं, अंग हा तेच ते अंगामध्ये. हा त्याच्या अहंगामध्ये आली होती आणि बोलली होती, आगला बाबा उठ, हम जो कोरोना मैया है, हम जो आपको आहे, हम मिठी मारणार आहे. आणि आम्ही जर तुला मिठी मारली तर तुला कोरोना होणार नाही आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तू कोरोना प्रूफ होऊन जाणार आहे. एवढंच नाही बोलली ती, अजून अशी बोलली, आम्ही तुम्हाला मिठी मारणार आणि तू अजून कोणाला मिठी मारली तर तिला पण कोरोना होणार नाही आहे. सगळा जग जो आहे तो कोरोना प्रूफ होऊन जाणार आहे. म्हणून मी एवढा लांबून सांगायला तुम्हाला इथे आलो आहे का तुम्हाला व्हायचं आहे का कोरोना प्रूफ. हम मिठी मार. अरे साहेब, तू सारखी अंगावर येऊ नकोस. पटकन. नाही नाही, थांब थांब थांब. तिकडे थांब, तिकडे थांब. अरे दैया, तू डोक्यावर पडलीस का? नाही. अगं हे असं एवढं सोपं असतं का? तुझी ती करोना मैया थोतांड आहे, असं फालतू. बोलू नका साहेब. आमचे कोरोना मैयाचे भक्त येतील आणि मोर्चा बिरचा काढतील तुमच्या सोसायटीच्या खाले. बोलू नका असं. तुझ्या करोना मैयाचे भक्त पण तयार झाले. होत. म्हणजे मोर्चा काढतील एवढे भक्त आहेत? हा, हे कमाल आहे ना आपल्या देशामध्ये. म्हणजे कसं आहे, रस्त्यात कचरा आणि कुणाचाही भक्तगण लगेच जमा होतात. क्या बात आहे. वा वा. वा, तुझ्या ह्या हे सगळे अंधश्रद्धा. कोरोना मैया. बॅटरीवर आहेस तू? का बोले? हे करोना मैया आहे ना, हा. ही अंधश्रद्धा आहे. नाही साहेब. त्याच्या मागे तू राहू नकोस, कळलं ना? साहेब काय बोलतो आहे काय? तुम्ही? अंधश्रद्धा नाही आहे. नाही म्हणजे अगं फालतू आहे ती. कसली? कसं फालतू 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 मगापासून बोलतो आहे. ही कोरोना मैया तुमचा कान कापणार आहे. इकडे बसा. कोरोना मैया, हम तुम्हाला सांगतो, हा जो माणूस आहे ना एकदम भाबडा आहे, एकदम बच्चा आहे, दिल का कच्चा आहे लेकिन सच्चा आहे. हा, तुम्ही ह्याला काय पण करू नका. कोरोना मैया, तुम्ही ह्याला काय पण करू नका. मी आहे ना कोरोना मैया. तुम्हाला सांगते, एक काम करा. मी काय आहे? तुम्ही इतके बोलले आहे कोरोना मैया बद्दल, ती तुम्हाला शाप देणार आहे. पण तुम्ही एक काम करा, तिचा प्रसाद खायलो. हाँ, ये प्रसाद खाई लो, तुमको काहे नहीं होने वाला. ये प्रसाद खाई लो. मेरा प्रसाद सब गिरा दिया. अब कोरोना मैया आपका कान काटने वाली है. अरे तुला अक्कल आहे का? हे कुठलं काय आणलंस तू? अरे मुळात हा तुला प्रसाद कुणी दिला, कसा दिला, हा प्रसाद सॅनिटाईज केलाय की नाही हे माहितीये का तुला? केलेला आहे, सॅनिटाईज केलेला आहे. कोणी केलाय? कोरोना मैयाच्या तोंडातला उष्टा प्रसाद आहे. ते उष्टा प्रसाद भक्तांना देत आहे, तिथे कोरोना जात आहे एकदम. काय केलं आहात तुम्ही सगळं? तू उष्टा प्रसाद दिलास? उष्टा प्रसाद होता. काय करतात साहेब तुम्ही? तुझ्यामुळे मी माझ्या लॅपटॉपवर माझ्या टॅलेंटवर थुकलोय. सॉरी सॉरी. काय केलं? काय केलंस तू हे? सॅनिटाईज केलं आहे. अरे पाणी का ओतलंस? पाणी नाही आहे ते. मग? ते कोरोना मैयाचे पाय धुतलेले पाणी आहे, ते सॅनिटायझर म्हणून वापरलं आहे. तू माझ्या लॅपटॉपची वाट लावलीस ग. याच्यामध्ये माझं करिअर आहे, माझ्या पिक्चरची गाणी आहे त्याच्यामध्ये. हाय दया. काय? साहेब, काय? हम तो विसरूनच गेलो होतो तुम्ही पिक्चरची गाणी लिपता. आम्ही विसरून गेलो होतो साहेब. आम्ही पण जो आहे तो पिक्चरची गाणी लिपली आहेत. तू लॉकडाऊन मध्ये गाणी लिहिलीस? एक नाही 10 तास. क्या बात आहे. या लॉकडाऊन मध्ये ना लोकांचं कॉन्फिडन्स खूप वाढलंय.
कोणी गाणी लिहितंय, कोणी गातंय, कोणी ऍक्टिंग करतंय है ना, कुणी आईने गायलेल्या ओव्या स्वतः गातंय आणि PR करतंय स्वतःचा. कुणी व्यक्तिचित्रण लिहितंय. काय चाललंय हे? ऐका बू ऐकव. ऐका युपीचे युपी. तन काही धर आवो अब्बा हम समाओ तन काही धर आओ बाहों में समाओ राजा कोरोना भगाओ बाहों में समाओ राजा कोरोना भगाओ जय जय कोरोना मैया गजब हुआ है सैया शर्माते लगी गली में ऐकलं ना मैया जय जय कोरोना मैया गजब हुआ है सैया शर्माते लगी गली में ऐकलं ना मैया ऐकलं ना साहेब काय? कोरोना मैया माझ्या अंगामध्ये आली आहे. तुझ्या पण अंगामध्ये आली. ये फोन आला है आम्हाला हमला फोन. एक मिनिट टाइम प्लेस. अरे हिच्या अंगात आला होता ना. हेलो हाँ झूठन बोल रहे हैं हाँ. क्या हाँ? नहीं ऐसा नहीं हो सकता. आय दैया असं कसं झालं साहेब. नाही होतं असं काय, कोणालाही होतं असं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जास्त जेवलात की साहेब कोरोना मैया काय कोरोना मैया काय गैया नाही कोरोना मैयाला कोरोना झाला साहेब. कोरोना मैयाला कोरोना कसं झालं साहेब. आता तिला 14 दिवस जो आहे क्वारंटाईन करणार आहेत. व्हेंटिलेटर पर ठेवणार आहेत तिला. व्हेंटिलेटर पर आता हसू नका. व्हेंटिलेटर पर ठेवणार आहे. हसू नका अगं साहेब. हसू नका तर काय करू. तुझी ती करोना मैया ती स्वतःलाच करोनापासून वाचवू शकत नाही, ती तुम्हाला काय वाचवणार. अरे काय अरे असा मुळात कसं आहे मित्रा, करोना होऊ नये म्हणून मैयाची गरज नाहीये, आपली स्वतःची गरज आहे. हे सगळं आपल्या हातात आहे. सोपे नियम आहेत ग. मास्क वापरा, हात सतत धुत राहा, सगळ्या गोष्टी सॅनिटाईज करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळा. एवढं जरी केलं ना तुम्ही तर तो करोनाचा विषाणू तुमच्या जवळ पण येऊ शकतो. एवढंच करा फक्त प्लीज. ये सायन्स का युग है भैया, ये सायन्स का युग है भैया. उल्टा ना फिराओ समय का पहिया. ये साइंस का युग है भैया, उल्टा ना फिराओ समय का पहिया. डॉक्टर साहब की सुनो भैया, समझे. जो डॉक्टर साहब है उसकी ही सुनो भैया, क्योंकि तुम्हारी कोरोना मैया फ्रॉड है भैया. समझे. ऐसे है. ऐसा नहीं है. क्या बात है, क्या बात. सुपर हिट परफॉर्मन्स. सही. नमा आय लव्ह यू. फॅन्टॅस्टिक. हे कॅरेक्टर तर आमच्या सगळ्यांचं या मंचाचं आवडतं आहे आणि मला लेखकाचं कौतुक करावं असं वाटतं की अतिशय रेलेव्हंट स्किट आहे. अतिशय. अतुल दादा सुंदर. तुझ्या छोट्या छोट्या रिॲक्शन्स इतक्या सुंदर होत्या की त्यांनी अजून छान फुलत गेलं स्किट. अमेझिंग. मजा आली. थँक्यू. बहुत मजा आया. बहुत. प्रसादा. अतुल, एखाद्या मॅचमध्ये एखादा प्लेयर फुल फॉर्ममध्ये जेव्हा बॅटिंग करत असेल तेव्हा समोरच्या बॅट्समननी त्याला सतत बॅटिंग करायचा चान्स द्यायचा असतो. याची जाणीव असलेले नट फार कमी आहेत. त्यातला तू टॉप नंबरला आहेस. नमा, तुझ्या अँग्यात जे काही आहे या रंगमंचावरची विनोदाची मैया आहेस तू. ट्रूली. कहर आहेस तू. कहर म्हणजे एखाद्या भूमिकेसाठी स्वतःला विसरून काम करणं काय असतं ना, हे नवीन येणाऱ्या मुलींनी तुझ्याकडे बघून शिकायला पाहिजे ना. खरंय. मंडळी, जिभेचे सोडून जिमचे व्यायाम करायला घेतलेल्या निमिषने आणि मॅडनेस हा स्थायी भाव वाटावा या कन्व्हिक्शननं पंच टाकणाऱ्या शिवालीने घेतला एक ध्यास एंट्रीलाच लाफ्टर कमावणाऱ्या अरुण कदम यांना अशा ठिकाणी पाठवायचा जिथे आत्ता कोणाला जावंसं वाटत नाही. कुठे? चला बघूया. नमस्कार सई मॅम. हॅलो प्रसाद सर. मी निमिष.
म्हणजे आता तुम्ही म्हणाल मी आत्ता एवढा हसत होतो, अचानक असं काय झालं मला? माझा प्रॉब्लेम खूप जेन्युइन आहे. 3.5 महिने झाले मला माझ्या प्रेयसीला भेटताच आलं नाहीये. आणि मी तिला प्रपोज केलं 3.5 महिन्यापूर्वी. ती हो म्हणाली मला, आणि त्याच रात्री लॉकडाऊन सुरू झालं. काय करायचं मी? माझ्या वेदना समजू शकता सर तुम्ही. येस. आणि आता या वेदनांना सहन होत नाहीयेत मला, म्हणून मी शेवटी आलोय. इथे घर आहे तिचं, मी आज तिला जाऊन भेटणार आहे, काही होऊ दे म्हणजे. अहो बास झालं यार. आता काय करायचंय, मी मुद्दाम हे असे कपडे घालून आलोय. मी सरकारी कर्मचारी नाहीये, पण मी शासनाचा अधिकारी म्हणून बनून आलोय. काय मी घरी जाणार आहे, तिच्या बापाला सांगणार आहे की तुम्ही बाहेरगावी गेला होतात आणि आता तुम्हाला क्वारंटाईन व्हायची गरज आहे. आणि मग त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करणार आहे. आणि मग 14 दिवस मी आणि ती घरात सगळे नियम पाळून प्रेम करणार आहे. हा, तर आता बघूया काय होतं आत ते. चला. ही कोणती बेल आहे? आले 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 आले. कचरेवाला? निशिम तू? पप्पा पप्पा निशिम आला. इकडे इकडे. अगं तुझं काय आहे? लगेच काय पप्पांना बोलवतेस? आणि निशिम? माझं नाव निशिम आहे? मुळात निशिम या शब्दाला अर्थ आहे का? निमिष या शब्दाला अर्थ आहे का? तू जरा बरी दिसत नसतीस ना, आयुष्यात कधी संबंध पण ठेवले नसते तुझ्याशी. थँक्यू. कौतुक नाही करत आहे तुझं. अगं आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना तुझ्या? आपण काय करायचंय तुझ्या पप्पांना? मी जायफळची बॉटल तयारच ठेवली आहे, ही बघ. झोयपण? पॉयझनचं झोयपण केलं तू? हे कदमांचं हेरिडेटरी झिरपतच का सगळीकडे? अगं विष देऊन मारायचं नाहीये तुझ्या बापाला. आपल्याला त्यांना फक्त बाहेर गावी जाऊन आलेत म्हणून क्वारंटाईन करायचंय 14 दिवस. आणि मग ते 14 दिवस तू आणि मी या घरात. आठवलं मला, तुझ्या बरोबर हे ठरलंय ना. इथे माझ्या बरोबर हे ठरलंय म्हणजे कोणाकोणाबरोबर काय काय ठरवलंयस तू? तो कचरेवाला आहे. कचरेवाला? नाही म्हणजे तू कचरेवाला आहे ना. त्याचं काय? ते आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आपल्या घरातले उंदीर हे झायपण मारून टाकायचे म्हणून. तो कचरेवाला येऊन तुझ्या बरोबर उंदीर मारणार आहे? हो. म्हणजे काय म्हणाला तू? तो मला बोलला की तुझे पप्पा नसतील ना घरी, तर आपण दोघं मिळून एकट्यात उंदीर मारू. पप्पा घरी नसताना उंदीर मारायला येणार आहे? हो. आणि ते मला पटलं म्हणून मी त्याला घरी बोलवलं. अगे असं कसं पटलं ग? अगं त्याच्या नादाला लागू नको, तो लय शहाणा आहे. उंदीर मार्या त्याची वाट लावतो मी नंतर. तू मला नको ना गोंधळात टाकू. हा, तू पटकन बाबांना बोलव आणि त्यांना सांग शासनाचा माणूस आलाय म्हणून. मी पप्पांना बोलवते. हे चाललं तुझं वाचर. अरे घाई गरबन म्हणा कशाला बोलवलं चिवाली? तुझं नाव चिवाली आहे? ते पप्पांना शिवाली बोलता येत नाही ना, म्हणून ते मला चिवाली बोलतात. पप्पांना शिवाली बोलताच येत नाही लहानपणापासून? मग लहानपणी आईला काय ची आली म्हणून सांगायचे? आणि जर शिवाली बोलता येत नाही मग नावच कशाला ठेवलं? चिवालीच ठेवायचं ना. एक्सक्यूज मी, हो. यू आर हू? यू आर हू? यू आर मिस्टर अरुण कदम, राईट? येस, 100%. एनी प्रॉब्लेम? येस, आय डू हॅव अ प्रॉब्लेम. मी शासनाकडून आलोय. ओ डिलिशियस. शासनाने काही बंदी घातल्या तुमच्यावर. इंग्रजीतून बोलायचं नाही, ही त्यातली एक.
प्लस हॉरिझॉन्टल. हेच बोलायचं नाही. हीच बंदी घातली आहे तुमच्यावर. हा? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शासनाची परवानगी न घेता बाहेरगावी फिरायला गेला होतात असं आम्हाला समजलंय. हा? आता नेहमीसारखं साळसूतपणे करू नका. आमच्याकडे पुरावे आहेत, कळलं का? हा, आम्ही पुराव्यांशिवाय बोलत नाही. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे 14 दिवस तुम्हाला आम्ही सांगू तिथे क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. अरे पण वसरे मी बाहेर गेलंच नाही, म्हणजे नाही गेलंच हाय, हायच नाही मी गेलं तर मला कसं सांगतो मी गेलंच नाही ना रे बाहेर. तुम्ही गेले आहात, तुम्ही गेल्या नाही, तुम्ही गेल्या. अरे पण मला काय आठवतच नाही मी बाहेर गेलोच नाही, म्हणजे गेलो नाहीच हाय, म्हणजे गेलोच हाय का नाही मी. अरे पण मी सांगतोय तुम्ही गेला होता, तुम्ही बाहेर गावी एका गावाला गेला होता, आमच्याकडे प्रूफ आहे. ओके वसरे, म्हणजे मी कुठे गेलो होतो ते तर सांगशील. वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याला? हो. म्हणजे मी वेंगुर्ल्याला गेलो होतो, म्हणजे बहिणीकडे म्हणजे सुलूकडे मी वेंगुर्ल्याला गेलो होतो. हो 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 हो. मी शिवाली, जरा फोटो दाखवा यांना. हे वेंगुर्ला बस स्टँड वर उभे होते, तो फोटो दाखवा यांना आता पटकन. आता मी फोटो कुठून आणू? अगं तुला सांगितलं होतं ना की फोटो एडिट करे यांचा, वेंगुर्ला बस स्टँड वर उभे आहेत असा. अच्छा, हे पण तुझ्या बरोबर ठरलं होतं अरे, माझं. किती गोष्टी कोणाकोणाबरोबर ठरवल्यास तू, लक्षात राहत नाहीये नाही पण तुझ्या. मला आता आठवलं, एकदम आठवलं. माझ्याकडे फोटो आहे, एक मिनिट. हा, एक मिनिट प्रूफ आहे. हा बघा, पप्पांचा वेंगुर्ला बस स्टॉप वरचा फोटो. एक्झॅक्टली. हा बघा तुमचा. हा? समुद्रात ते उभे आहेत, त्याच्या मागे पाण्याच्या मधोमध तू एक बोर्ड लावलास, वेंगुर्ले बस स्थानक. आणि ही कोण आहे बाजूला उभी? रसिका वेंगुर्लेकर. का? ते वेंगुर्ल्याला गेले होते ना, म्हणून वेंगुर्लेकर. प्रूफ. एक्सक्यूज मी, मैंने तो फोटो बघू. मी वाट लावलीस तू प्लॅनची. अरे बापरे, त्यातलं वेंगुर्ल्याच्या समुद्रात कवरं पाणी आलंय. आवरी भरती आली का एसटी स्टँड पर्यंत पाणी आलं. अरे त्या रसिकाला सांगा वासारीला, ती भिजल, तिला बाहेर काढायला पाहिजे. कवरी भिजली ती. सगळं हेच कव्हर करतात, आपल्याला काही करावंच नाही लागत आहे. हे भारी आहेत. अरे वसरे, मला पटणार नाही म्हणजे पटल. हा. अरे हा समुद्र मी ओळखतो, ह्याच्यात पाणी हाय. वाह वाह, बरोबर. मग आता तुम्हाला पटलंय, हा प्रूफ आहे. आता कन्फर्म झालंय की तुम्ही वेंगुर्ल्याला गेला होतात. आता तडक तुम्ही बॅग भरा आणि बॅग घेऊन इथून क्षणात निघा क्वारंटाईन व्हायला. चला. अरे पण मला आठवतच नाही ना मी वेंगुर्ल्याला गेलो तर, म्हणजे लक्षातच येत नाही माझ्या वाचा. नाही नाही पप्पा, तुम्ही गेलेलात. मी तुम्हाला सांगते, बसा इथं, बसा. हा. तर कसं झालं होतं, कसं झालं? 2 महिने आधी तुम्ही मला असं मिठी मारून बोलत होत, हा. चिवाली बेटा, मला सुलूची लई आठवण येते, मला तिला बघावं असं वाटतंय. मग तुम्ही उठलात आणि तडक वेंगुर्ल्याला निघून गेलात. म्हणजे आवरा मी उतावला झाला होता सुलूला बघायला, पण मला नाहीच आठवत आहे ना. एक मिनिट बस बस, एक मिनिट. मी तुम्हाला आठवण करून देतो. काय झालं होतं, डोक्यावर थोडा ताण द्या. हा? बस बस. आता मेमरीज कलेक्ट करा. तुम्हाला एक रात्री अचानक सुलूची आठवण आली, म्हणून तुम्ही पटकन बॅग भरलीत, पटकन बाहेर निघालात, पटकन बस डेपोवर पोहोचलात. तिथे तुम्हाला कळलं की समीर चौगुलेंनी तुम्हाला पाहिलं. त्यांच्यापासून लपण्यासाठी तुम्ही पटकन बसमध्ये चढलात, तिथून तुम्ही निघालात, वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचलात. हेन्स प्रूव्ड की यांना सुलूची आठवण येते. हे सुलूकडे जाऊन आलेत. हेन्स प्रूव्ड मिलॉर्ड. वसर्या, हे प्रूफ नाही आहे. मग मी तुला सांगतोय, सुलू बोल वसर्या. मला वाटलं तुम्ही. फास्ट बोलतोस वसर्या, सगळं डोक्यावरनं चाललंय ना रे. डोंट वरी, मी तुम्हाला परत समजवतो. हा. हा? आता मी हळूहळू सांगतो. Yes. तुम्हाला एका रात्री अचानक सुलूची आठवण आली. सुलू आता अजून किती स्लो बोलू? नाही, आता सुलूची अच्छा, आता दुसरा सुलू. आता Real. दुसरा सुलू. येस येस. इमोशनल. सॉरी. तर तुम्हाला एका रात्री अचानक सुलूची आठवण आली. तुम्ही बॅग भरलीत आणि बाहेर गेलात बस डेपोवर. एक्झॅक्टली. तिथे तुम्हाला समीर चौगुलेंनी बघितलं. वसारा.
समीर चौगुलेंना पण प्रवास करायचा होता पण त्यांना तिकीट मिळालं नाही. ते तिकीट फक्त तुम्हाला मिळालं. Yes! असंच पाहिजे वसाऱ्याला. आणि मग तिथून तुम्ही वेंगुर्ल्याला गेलात आणि वेंगुर्ल्याला उतरून रिक्षाने सुलूच्या घरी गेलात. अरे वसाऱ्या रिक्षान अरे ती स्टेशनच्या बाहेर राहते. असं 2 ढँग टाकलं का तिचं घर राहतं. आवरे नको चुकू रे, शासनाचा माणूस आहे म्हणून. सॉरी, मी चुकून बोलून गेलो. तुम्ही चालत गेलात, ढेंगा टाकत चालत गेलात आणि तुम्ही त्यांच्या घरात गप्पा मारत बसलात. गप्पा नाही मारत रे, आम्ही बाहेर तिकडं नंदीवर पोवायला गेलो. न तिकडं माझी शाळेतली मैत्रीण पुष्पा भेटली. हे पुष्पा असेल ना? मग तिच्या घरी आम्ही गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर मी तिच्या पोराला बोललो, ये पोरा हे पैसे घे न तू दुकान जा आणि चॉकलेट तुला आवडेल ते घे. चॉकलेट आहे, चॉकलेट. हा, म्हणजे तुला जे चॉकलेट आवडेल हा. तोपर्यंत तू काय यायचं नाही खरं. मग मी जाम गप्पा मारल्या. अच्छा आमच्या गप्पा रंगल्या, आमच्या दोघांच्या अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या न मग तिचा नवरा तो संजू आईला. हा, आता संजू मध्ये तुम्ही चुकला नाहीत. इथे तुम्ही चंजू नाही केलं. साऱ्या टेन्शन मध्ये बऱ्या लोकांची वाचते. मी तर साधा माणूस आहे, मला केवढं टेन्शन असेल म्हणून मी संजू तिकडे तिचा नवरा संजू आईला ना मी मागच्या दारात पळून गेलो. आणि मला माहित आहे पुढं काय झालं. मला माहित आहे पुढं काय झालं. तुम्ही राग्या काकाला घेतलं आणि मामा सावंतांच्या वाडीत गेलात. बरोबर. मामा चवंताच्या वारीन मी गेलो आणि त्याच्याबरोबर मी सत्ते खेळलो. नाही, हे बास. पत्ते पचाच सच ठरलं होतं. पचाच आता सत्ते. बस रे, तू शासनाचा माणूस आहे म्हणून तुला सांगतो. जवळ 2 वर्ष झाली या मंचावर मी अभिनव करते. काय करतो? अभिनव करते. इथल्या लोकांनी माझी कधी चूक कारली नाही. जे काय मी बोलतोय ते सगळे शांतपणे सहन करत असतात. न वसाऱ्या तू कालचा पोर माझी चूक काढतस. हा, एक गोष्ट लक्षात ठेव. धनुष्यातून निघालेला बाण नि अरुण कदमच्या तोंडातून निघालेला शब्द परत येत नाही. वा वा वा. आय एम सॉरी. कळलं? तर परत माझी चूक नाही, करायची. तुम्ही पत्ते खेळत होता. मग मला आम्ही कळलं. पत्ते खेळवतो. तुला सांगतो, अरे चैन अंगठ्या कपर सगळं अंडरवेअर वरती मी घरी गेलो. घरी जाम त्या दिवशी मी हारलो. आवरी मजा केली तुला सांगतो. मग मी चिवालीला फोन केला, अरे मी इकडे जाम मजा करतोय बाला, तू पचकन ये. पप्पांनी मला फोन केला ना, Yes. तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी वेंगुर्ल्याला पोचले. तू नाही पोचली. तू नाही गेलीस. मी गेले होते. तू इथेच आहेस. तू नाही गेलीस अरे बाबा, वेंगुर्ल्याला. मी सांगते ना, मी गेले होते. अगं, नाही गेलीस. अरे बाबा, मजा येते. मी गेले होते. तू मी गेले होते. मी वेंगुर्ल्याला आले. आपण संध्याकाळी जत्रेला गेलो. जत्रेला तुम्ही ते खटखटे लाडू दिले मला. आणि तो नाटकाचा सीन, हा काय नाटकाचा सीन होता. डन टन 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 टन. महाराज वाचवा मला. महाराज वाचवा. या राक्षसापासून वाचवा मला महाराज. शिवाली राज चिन्हे. आता तू चिंता करू नको, मी हा इकडं. अरे वसाऱ्या या. अगं, मी का करतोय हे सगळं? सोरत नाही तुला. महाराज थांबा. काही झालं? हे घ्या झायपॉन. वा. वाता त्याच्या तोंडात आणि खल्लास करून टाका. राज चिन्हे शिवाली, मी ह्याच्या तोंडान पॉइझन टाकतो. अरे गप्प बसा. गप्प. अरे तुम्ही दोघे वेडे आहात का कम्प्लिटली? इथे नाटक करायला आलोय का? मी शासनाचा अधिकारी आहे ना. हा, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. ऍक्च्युली आमचं चुकलंच. हा. म्हणजे शासनाला न कळवता आम्ही बाहेर गेलो होतो. हा. तेव्हा आता हा. तुम्ही म्हणाल तिकडं आम्ही 14 दिवस क्वारंटाईन होतो. गुड. चल शिवाली. नाही. तुम्ही जा. शिवाली, तुला जायची काहीच गरज नाहीये. तू नको जाऊस. नाही, मला गेलं पाहिजे. मी पण गेलेले ना वेंगुर्ल्याला. नव्हती गेलीस ऐक माझं. तुम्ही जा. नाही नाही. असं कसं बाला,
ती पण माझ्याबरोबर गावी आली होती ना वेंगुर्ल्याला मला गेलं पाहिजे. शिवाली चला. अगं तू नव्हती गेलीस आपला प्लॅन होता ना बाबा मला माहितीये नव्हते गेले पण मी खोटं खोटं जाऊन खूप मज्जा केली तर आता मला गेलं पाहिजे प्लीज. अगं तू वेडी आहेस का आपल्याला इथे मजा करायची तू विसरतेस का अरे ती म्हणजे क्वारंटाईन नंतर करू ना. अगं पण आपलं आत्ता ठरलं होतं ना 14 दिवस. अच्छा ते तुझ्या बरोबर ठरलं होतं का? मर तू वेंगुर्ल्याला जाऊन. निशिम निशिम ऐक ना. तुझा बाप निशिम. खूप भारी, फार मज्जा आली, फार मज्जा. प्रसादा. या रंगमंचावर अरुण शुक्ला असं चक्क्याच नाही. वा वा अरण्या क्या बात आहे. निमिष मस्त, तुझ्या भाषेवरचं तुझं प्रभुत्व चांगलं आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर उत्तम आहे. शिवाली तुझी एक वेगळीच एनर्जी असते आणि ती स्टेजवर अशी तू आलीस की अशी फार मजा येते बघायला तुला. सो कीप इट अप. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण कॉमेडीचा हा जलसा उद्या देखील भरणार आहे. रथी महारथींच्या पंचेसवर सबंध महाराष्ट्र खळखळून हसणार आहे. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.